नमस्कार. सुरतचा प्रवास संपलाय. आता जातोय आपण गुवाहाटीकडे. विमानतळावर आहे आणि रात्री केव्हा तरी गुवाहाटीच्या विमानतळावर उतरेल. मग तिथे नेहमीप्रमाणे मुक्काम ठरलेल्या ठिकाणी. आजचा सुरतचा मुक्काम संपला आहे, सुरतचे प्रवास संपले आहेत, पण सुरतच्या कहाण्या मात्र कायम आहेत. आणि त्या कहाण्या अत्यंत रंजक आहेत. रंजक यासाठी की गुवाहाटीला निघण्याच्या आधी जे मध्यरात्री 2 वाजेपर्यंत गुवाहाटीला निघण्याची तयारी सुरू होती. आता ही तयारी सुरू होण्याच्या आधी गुवाहाटीला जायचं आहे हे सगळ्या आमदारांना ठाऊक होतं, पण कुठे जायचं आहे, कोण व्यवस्था करताय याची काहीच कल्पना नव्हती. बस विमानात बसायचं आहे, गुवाहाटीकडे जायचं आहे एवढंच आमदारांच्या डोक्यात. पण त्याच्याही आधी 2-3 तास, साधारणतः 10 वाजता बरंच काही घडलं होतं. आणि असं काही घडलं होतं की ज्या घडल्याच्या घटना कोणालाच माहीत नाही. फार फार तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आजूबाजूचे 2-3 मंडळी या सगळ्यांनाच ठाऊक असेल. अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. एवढा खर्च केला कसा? म्हणजे साधारण साताऱ्याचं, माफ करा साताऱ्याचं नाही, सुरतचं हॉटेल कोण बुक केलं, त्याचा खर्च कोण केला, सुरुवातीची व्यवस्था कोण बघितली होती. आपण अर्थात सगळं श्रेय एकनाथ शिंदेना देत असलो तरी याच्या मागे खूप वेगवेगळी माणसं होती ज्यांनी इथे येऊन काम केलं होतं. अनेक जण चर्चा करतात की मुंबईचे मोहित कंबोज आले होते, ते यात असतील का, मग सुरतवरून गुवाहाटीला गेल्यावर त्यांनीच ती व्यवस्था केली होती का, असे प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहेत. या प्रश्नाचं उत्तर मीही शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण या यात्रेदरम्यान त्या सगळ्यांचा रहस्यभेद मी नाही करणार आहे. जेव्हा यात्रा आपली मंत्रालयात पोहोचेल तेव्हा त्या मंत्रालयात पोहोचल्यावर याविषयीचे बरेचसे अनसुने किस्से मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी की त्या यात्रेच्या, आत्ताच्या यात्रेचा आणि त्या किस्स्यांचा संबंध तसा फारसा काही नाहीये. मग उगाच त्या यात्रेतल्या किस्स्यांच्या मध्ये घालून कशाला भर टाकायची. आणि दुसरा हेतू हा आहे की या निमित्तानं आणखी एकदा हा विषय घेऊन मला तुमच्या समोर येता येऊ शकेल. रंजकच करायचं आहे तर थोडीशी रंजकता अजून वाढवूया की. त्यामुळं पुढच्या भेटीत म्हणजे यात्रेच्या शेवटी जे किस्से सांगणार आहे ते सुरतमध्ये काय झालं, कोण कोण पुन्हा दाखल झालं, दाखल न होणाऱ्यांसोबत बंद खोलीच्या आड कशी चर्चा झाली, अस्वस्थ असलेल्या आणि परत जाऊ इच्छिणाऱ्या आमदारांना त्यांनी नेमकं काय सांगितलंय, हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे आणि ते खूप रंजक असणार आहे. आता सुरतमधला मुक्काम हलवायचं ठरलं होतं. येणारे सगळे आलेले होते आणि पुढे अनेकांना निघायचं होतं. त्यामुळं विमानतळाच्या प्रेमायसेस मध्ये सगळ्या आमदारांना घेऊन येऊन आपण ते हॉटेल पाहिलंय. हॉटेल अगदी विमानतळापासून हाकेच्या अंतरावर आहे, फार मोठं अंतर त्याचं नाही आहे. आणि तिथून मग ते सगळे निघालेले आहेत. आपणही आता गुवाहाटीच्या दिशेने जाऊया आणि काय घडलंय नेमकं ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. भेटूया गुवाहाटीत विमानतळावर. बघताय, रात्रीच्या वेळेला म्हणजे मध्यरात्री कधीतरी आपण गुवाहाटीला उतरलो आणि तिथून आलो हॉटेलवरती. आता गुवाहाटीत आल्यानंतर त्या हॉटेलवर थांबल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ लागलाय. सुरत ते गुवाहाटी हा मध्यरात्री झालेला प्रवास म्हणजे आमदारांचा, अर्थात माझाही मध्यरात्रीच झालाय. आजही इथेही कडक ऊन आहे, त्यावेळेसारखा पाऊस नाही आहे. आणि गंमत म्हणजे हे जे आमदार थांबले होते त्यांच्यापैकी एक शहाजी बापू यांनी एक छान वाक्य उच्चारलं होतं. आणि ते वाक्य म्हणजे, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके आहे सगळं. आता तेच डोंगर, तीच झाडी मी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे बघा, तुम्ही लक्षात येईल तुमच्या की कशी गर्द वनराई आहे, छान सगळं गुवाहाटी शहर हिरवंगार आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. तुम्ही बघा, या सगळ्या शहरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाडी आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं याचा मोह प्रत्येकाला होणं सहज शक्य आहे. आता मी कॅमेरामनला सांगतोय की जरासं डोंगराकडे लक्ष वेधा. म्हणजे सगळी डोंगर जी हिरवीगार झालेली आहे, म्हणजे अजून पाऊस पडला नाही तरीही हिरवीगार झालेली डोंगर तुम्हाला दिसतील. म्हणजे माझ्या उजव्या बाजूला डोंगर दिसतोय, माझ्या हळूहळू मागच्या बाजूला तुम्हाला डोंगर दिसतोय आणि मी जिथे उभा आहे ते हॉटेल पण तुम्हाला दिसत आहे. म्हणजे या सगळ्या, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके आहे सगळं. अशा ओके वातावरणामध्ये म्हणजे गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये या आमदारांचा मुक्काम हल्लेला होता. आता प्रश्न आहे
सुरत ते गुवाहाटी हा प्रवास का झाला, आणि हाच प्रश्न खूप महत्वाचा आहे. या सगळ्यांमध्ये म्हणजे राजकीय दृष्ट्या विधानं काहीही असू देत, मी याला योग्य की अयोग्य असल्या परिमाणामध्ये कधी मोजत नाही यासाठी की राजकारणातले जे विषय असतात ना ते राजकारण्यांसारखेच हाताळायचे असतात. आता कोण मदत केली होती, कोण फोडायला मदत केली होती, कोणाची फुटायची इच्छा होती का, असले प्रश्न निरर्थक आणि गैरलागू असतात. म्हणजे शिवसेना फोडण्याचं षडयंत्र भाजपने रचलेलं होतं, त्याला शिवसेनेनं मदत केलेली होती, शिंदेना फसवलं होतं वगैरे वगैरे, ही सगळी प्रश्न निरर्थक असतात. अर्थात या सगळ्यामध्ये भाजपच्या नेत्यांचा सहभाग हा लपलेला नव्हता. म्हणजे मोहित कंबोज जे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंतिक जवळचे होते ते सातत्याने दिसत होते, किंवा अन्य नेत्यांचे सहभागही याच्यामध्ये तुम्हाला सातत्याने दिसत होते. आणि तुमच्या लक्षात येईल की या सरकारमध्ये त्यांचं महत्व खूप अधोरेखित झालेलं आहे. जसं शिंदेच्याकडे झालेलं आहे ना, यात अजून एक गंमत आहे. म्हणजे सुरुवातीला आलेली जी काही 23-24 आमदार निघालेली होती, म्हणजे मग त्यात तानाजी सावंत असतील, संदीपान भुमरे असतील, या सगळ्यांच्या सोबत नंतर आलेल्या उदय सामंतांचा सुद्धा मंत्रिपदासाठी नंबर लागला आणि त्यांना महत्वाचं मंत्रिपद मिळालं. खास करून जे नंतर आले त्यांना महत्वाची मंत्रिपद मिळाली. म्हणजे त्यांच्या येण्यासाठी मंत्रिपदाची ऑफर किंवा त्यांना सांगितलं होतं हेही नक्की आहे. बरं, जे शिवसेनेमध्ये चांगली पदं उपभोगत होती ती इकडे चांगल्या पदासाठी का आली, तर नाराजी त्यांच्याही मनामध्ये होती. आणि ती नाराजी आता बहुसंख्याक लोक व्यक्त करतायत म्हटल्यावर ही सगळी मंडळी पुन्हा इकडे दाखल झालेली होती. दादा भुसे असतील, उदय सामंत असतील, संदीपान भुमरे असतील, ही सगळी मंडळी आलेली होती. अर्थात याला बळ भारतीय जनता पक्षाचं होतं. आपण आधीच्या 2 व्हिडिओमध्ये बघितलंय की शिंदे गटाला शिंदेना 2 झटके बसलेले होते. एक म्हणजे मराठवाड्यातील आमदार चेक नाक्यावरूनच पळूनच गेले होते, ते स्वतःच पळून गेले असं सांगतात. आणि दुसरा झटका, जिथे नाट हा शब्द मी वापरलाय, ती दुसरी नाट लागली होती ती विदर्भातल्या एका आमदाराची. त्यांनी बायकोला भेटायचंय, मुलीला भेटायचंय, लेकरांना भेटायचंय, तब्येत खराब आहे अशी कारणं सांगून इथून पोबारा केला आणि नंतर आम्हाला फसवल्या गेलं असा आरोप केला होता. या 2 नाट लागल्यानंतर आता धोका पत्करण्यामध्ये अर्थ नव्हता. कारण जवळ असेल, तिकडून उद्धव ठाकरेंनी पण 2 माणसं पाठवून दिली होती चर्चा करायला, संपर्क वाढेल आणि त्या संपर्काच्या सोबत काही अशी घटना घडू शकते की ज्यातून या सगळ्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो. तुम्हाला आठवतंय, मी सुरुवातीला म्हटलं होतं एकनाथ शिंदेचं एक विधान होतं, एकनाथ शिंदेच्या बाबतीतलं एक विधान होतं, एकनाथ शिंदेचं विधान नाही. आणि ते केलं होतं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी. केसरकर म्हणाले होते की जर हा उठाव यशस्वी झाला नसता तर कदाचित एकनाथ शिंदेंनी आपल्याच डोक्यात गोळी मारून घेतली असती. म्हणजे कदाचित याच कुठल्या तरी हॉटेलात त्यांना असं वाटलं असतं की आपण संपवलं पाहिजे आणि सगळ्या आमदारांना परत पाठवलं असतं. एवढा धक्कादायक हा प्रकार, जेवढा गंभीर हा प्रकार एकनाथ शिंदेंना काळजी घेऊनच करावा लागणार होता. त्यामुळे कुठलाही धोका पत्करून जमणार नव्हतं. गुजरातेत हा धोका होता, कारण गुजरात मुंबईच्या अगदी जवळ होतं. जवळून काही करण्यापेक्षा आपण अशी काही व्यवस्था करू शकतो ज्या महाशक्तीचा उल्लेख एकनाथ शिंदेंनी केलेला होता. ती महाशक्ती आपल्या पाठीशी आहे आणि आपण तो बदल करू शकतो, हा विश्वास देणं आवश्यक होतं. म्हणूनच सुरतवरून गुवाहाटीला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला गेला आणि एवढ्या दूरवर या सगळ्या आमदारांना खूप यशस्वीरित्या ठेवण्यात आलं. आता हेच सगळा प्रकार आपण अजून पुढे यातले काही रंजक किस्से जाणून घेणार आहोत. इथे माझ्या मागे जे तुम्हाला दिसतीये ती ब्रह्मपुत्रा, आणि या ब्रह्मपुत्रेच्या तीरावर आहे गुवाहाटी. आपल्या राज्याचं नाव महाराष्ट्र, राष्ट्रातही महाराष्ट्र. या नदीला महानदी असं म्हणतात आणि या नदीच्या तीरावर असलेल्या शहरामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारं महानाट्य घडलंय. होय, कलाटणीच की ही. एक काळ असा बोलला जायचा की शिवसेना दुभंगणं शक्यच नाही. शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे सेना, हे जे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होतं या महानदीने, महापुराने, असंतोषाच्या महापुराने हे समीकरणच बदलून टाकलं. आता असं समीकरण बदलणारं राजकारण
ज्या तीरावर घडलं त्या गुवाहाटीमध्ये काय काय घडलंय. आपण आलोत मध्यरात्री. मध्यरात्रीच ती आमदार देखील आलेली होती आणि जशी ही नदी खळखळ खळखळ वाहत जाते ना, तसंच आमदारही खळखळ वाहत मोठा पूर करून आले होते. गंमत अशी आहे की या आमदारांच्या अस्वस्थतेला आता बांधच उरलेला नव्हता, म्हणून त्याला वळवणं आवश्यक होतं आणि हे वळविण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलेलं. अर्थात जसे ब्रह्मपुत्रेत अनेक प्रवाह येऊन मिळतात, तसे त्या महानाट्यात देखील अनेक प्रवाह येऊन मिळालेले आहेत आणि याच प्रवाहाने बनली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात महापूर आणून त्याची दिशाच बदलणारी नीती. या राजकारणामुळे बरेच जण उघडे पडले आहेत, खूप जण उघडे पडलेत. आता उघडे कसे कसे पडले आहेत तर उद्धव ठाकरेंच्या राजकारणात जो बदलायचा विचार होता, भाजपला धडा शिकवण्याचा विचार होता, त्यामुळं आपल्या परंपरागत शत्रूंच्या अगदी जवळ जाऊन ते बसले. हिंदुत्वाची व्याख्या ते नव्याने करू लागले आणि त्याच व्याख्येतून ह्या सगळ्या गडबडी होऊ लागल्या. सगळ्यात मोठी गोष्ट होती म्हणजे जशी नदी वाहते ना, ती कोणासाठी वाहत नसते, ती फक्त वाहते आणि तीरावरल्या सगळ्याच लोकांना सुखी करून जाते. उद्धव ठाकरे या नदीप्रमाणे वागले असते तर कदाचित असं घडलं नसतं. ते स्वतःच्या भल्या करता म्हणजे त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये दिलेली जी घोषणा होती ना, माझे कुटुंब माझी जबाबदारी, त्या माझ्या कुटुंबाकरता म्हणजे ठाकरे कुटुंबाकरताच उद्धवजी काम करत राहिले आणि तिथेच खरी गडबड झाली. हा जो प्रवाह बदलला, त्या प्रवाह बदलण्याचं कारणच हे होतं. म्हणजे उगाच 30-40 माणसं एकत्र येतात, 38-39 म्हणजे जी संख्या 24-25 होती गुजरात पर्यंत, ती इथे 38-39 पर्यंत झाली होती. अनेक प्रवाह येऊन मिळालेले होते. अर्थात या तुम्हाला मी आधी सांगितलंय की याच्यामध्ये एक जी गडबड आहे ती तुम्हाला मी जरा विस्तारानं पुन्हा सांगणार आहे. म्हणजे ही यात्रा संपल्यावर सांगणार आहे. म्हणजे कोणाकोणाशी काय काय बोलणं झालं, सुरतच्या हॉटेलवर 10 ते 1 या 3 तासामध्ये कोणाकोणाशी बोलणं झालं, हे रंजक किस्से आहेत. इथे आल्यावरही काय काय चर्चा झाली. ती महाशक्ती म्हणजे अमित शहा होते की थेट नरेंद्र मोदी होते, ती महाशक्ती नेमकी कोणती, का दोघांचंही पाठबळ होतं, दोघांचंही असलं पाहिजे, पण त्यात त्यांना बळणारं अजून कोण होतं, हे सगळं आणि त्यात महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलत गेलं हे सगळं आपल्याला जाणून घ्यायला आवडेल ना. खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आरूढ होतील हे इथेच ठरलं. म्हणजे आसामच्या राजधानीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं होतं. देवेंद्र फडणवीसांना आपण मुख्यमंत्री होणार नाही याची पूर्ण कल्पना आलेली होती. याचं जिवंत उदाहरण मी स्वतः आहे. म्हणजे ज्या वेळेला मी देवेंद्रजींच्याकडं सागरवर भेटायला गेलो होतो, साधारणतः हे सगळे आमदार निघून गेले होते, साधारण त्यालाही वर्ष झाला होता, 5-6 दिवस आधी. तेव्हा त्यांना म्हटलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी बोलतोय का, भावी मुख्यमंत्र्यांना. तेव्हा ते म्हणाले होते की अजून बरीच स्फोट घडायची आहेत, अजून बरेच धक्के बसायचे आहेत. तेव्हाच अंदाज आला होता की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे बसणार आहेत, देवेंद्र फडणवीस नाही. हा, अनपेक्षित काय असेल तर देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर बसावं लागणार. त्यामुळं याच गुवाहाटी शहरामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरलेला होता आणि इथेच ही सगळी ताकद होती. म्हणूनच एकनाथ शिंदे म्हणायचे, बघा आपल्या मागे प्रचंड महाशक्ती उभी आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, या एकाच भावनेनं ही सगळी आमदार त्यांच्या भोवती जमा झालेली होती. कारण त्यांना आपल्याच मुख्यमंत्र्यांना कामं सांगता येत नव्हती, बोलता येत नव्हतं, आपले कामं करून घेता येत नव्हती. उद्धव ठाकरे असताना एकनाथ शिंदेच्या निमित्तानं हे काम त्यांना करून घेता आलेलं आहे. त्यामुळंच या सगळ्या माणसांचं एकसंध राहणं सहज शक्य झालंय. आणि याला अजून एक तांत्रिक कारण होतं. तांत्रिक कारण कोणतं असेल? तांत्रिक कारण हे होतं की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणं म्हणजे शिवसेनेत फूट पडून आपलं सरकार काढून घेणं असं होईल. तांत्रिकदृष्ट्या ही चूक ठरली असती. म्हणूनच शिवसेनेचाच मुख्यमंत्री ठेवायचा, फक्त नेतृत्वात बदल, या एका भूमिकेतून हे सगळं घडल्या गेलं. म्हणजे जसं फडणवीस नको म्हणून हे सगळे एकत्र आले. बघा गंमत कशी असते. देवेंद्र फडणवीसांनी हे घडवून आणलं असा आरोप करणारे आमचा पक्ष फोडला असं म्हणतात. पण फडणवीस नको म्हणून जेव्हा तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती केली होती तेव्हा काय घडणार आहे, यातल्या अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात. पण त्या हॉटेलवर जाऊन बोलूया, तिथे गप्पा मारूया आणि काय डोंगर, काय नदी, काय झाडी, सगळं बघूया. चला.
हॉटेलवर जाऊ. दर्शन होईल की नाही अशी सारखी धास्ती मनामध्ये होती. पण झालं. आईचा अंबुबाची महोत्सव सुरू असताना इथे होणारा दर्शनाची गर्दी प्रचंड होती. काल तर मंदिर बंद होतं. योगायोगानं आज उघडलं आणि आम्हाला आत येता आलं. हे तेच मंदिर जिथे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या लोकांनी आईचे आशीर्वाद घेतले. त्यावेळेला असं म्हटलं गेलं होतं की इथे 40 रेड्यांचा बळी द्यायचा आहे. माहित नाही मला 40 रेड्यांचा बळी आईनं स्वीकारलाय की नाही ते, पण एवढं मात्र नक्की आहे काही वेड्यांचा बळी मात्र नक्की गेलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेडे असे होते की ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणालाच बदललं होतं, विटाळलं होतं. त्या वेड्यांच्या सत्तेचा बळी मात्र नक्की गेलेला आहे, एवढं नक्की आहे. आईच्या दरबारात प्रार्थना एवढीच केली आहे की जी अस्थिरता महाराष्ट्राच्या राजकारणात आहे ना, ती अस्थिरता दूर कर माते, तेव्हाच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. कामाख्या देवीच्या दरबारात जी मागणी केली जाते ती पूर्ण होते म्हणूनच महाराष्ट्राच्या कल्याणाची, महाराष्ट्राच्या भलं होण्याची मागणी या देवीच्या दरबारात करतो आहे. घामानं थबथबून गेलोय. कदाचित याच घामातून आपल्यातल्या विकारांचा निचरा होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तेव्हा या यात्रेला आपण असंच पुढे चालू ठेवणार आहोत आईच्या आशीर्वादाच्या सह. मंदिराची सफर तर मी तुम्हाला घडवली आहेच आहे. ते मंदिर आपण बघितलंय, ही गर्दी आपण बघितली आहे आणि इथेच ते दर्शनासाठी आले होते हेही आपण बघितलं. रेड्यांचा नव्हे तर वेड्यांच्या सत्तेचा बळी गेला हेही आपल्याला कळलंय. माते असंच या सगळ्या वेडापासून दूर ठेव आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतात.